the preamble of constitution. आता ह्या preamble of constitution मध्ये now what is the preamble? Preamble is nothing but the opening statement of the constitution किंवा जे objective resolution आहे which has been read by Pandit Jawaharlal Nehru on 8th of December 1946 त्यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचं वाचन केलं होतं पंडित नेहरू यांनी. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणजे व्हॉट इज दी ऑब्जेक्ट, व्हॉट इज दी पर्पज ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन हे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या अनुषंगाने मग हे प्रिॲम्बल तयार करण्यात आलं. ही प्रिॲम्बलची जी काही कल्पना आहे ही कुठून घेण्यात आली तर जे अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे प्रिॲम्बल आहे. त्याचबरोबर जे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन आहे त्याच्या चार्टरमध्ये देखील प्रिॲम्बलची घेण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये असलेले जे काही शब्द आहे वी द पीपल मग हा जो शब्द आहे वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे आणि युनायटेड नेशन मध्ये वी द पीपल ऑफ दिस युनिवर्स असा आहे. आणि भारतामध्ये घेताना त्यांनी काय केलं मग वी द पीपल ऑफ इंडिया असा शब्द प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. मग हा जो वी द पीपल आहे इट सजेस्ट दॅट इन इंडिया पीपल आर सुप्रीम. इन इंडिया पीपल आर सुप्रीम. दी सॉव्हरेनिटी लाईज विथ द पीपल. भारतामध्ये जी सॉव्हरेनिटी आहे भारतामध्ये कोणीही राजा किंवा प्रेसिडेंट हे सॉव्हरेन नाही किंवा सुप्रीम नाही तर कोण आहे तर वी द पीपल सुप्रीम आहोत. आणि ह्या पीपलचे रिप्रेझेंटेटिव्ह कुठे आहेत तर यांचे रिप्रेझेंटेटिव्ह हे लोकसभेमध्ये बसतात. आणि म्हणून लोकसभा काय आहे किंवा पार्लमेंट काय आहे तर पार्लमेंट इज सॉव्हरेन. पार्लमेंट काय आहे पार्लमेंट इज सॉव्हरेन बिकॉज द पार्लमेंट रिप्रेझेंट्स द पीपल ऑफ इंडिया. पार्लमेंट रिप्रेझेंट्स द सेंटिमेंट्स ऑफ द पीपल ऑफ इंडिया and therefore the people are supreme. We the people has constituted this committee. Now आतापर्यंत अजून सिटीजन हा दर्जा मिळालेला नसल्यामुळे त्यांनी पीपल हा शब्द प्रयोग केलेला आहे. पॉलिटिकल सायन्स पॉइंट ऑफ व्ह्यू मधून सिटीजन हे कधी आहे ज्या दिवशी कॉन्स्टिट्यूशन अंमलात येईल म्हणजे 26 जानेवारी 1950 ला तिथून पुढे सिटीजन हा शब्द प्रयोग होईल. आता काय आहे वी द पीपल ऑफ इंडिया. काय म्हटलं त्यांनी हॅव्हिंग सोलेमनली रिझॉल्व. आता हा जो काही शब्द प्रयोग आहे हा आपण रोमन साम्राज्यातून घेतलेला आहे की तिथे काय करतात ते शपथ घेतात देवाच्या नावाने. ग्रीक संस्कृतीमध्ये ही जी आहे की देवाच्या नावाने मी शपथ घेतो आणि मी राजा अमुक अमुक राज्य करतो. लाईक दॅट ते सोलेम म्हणजे काय करतात दे आर टेकिंग ओथ ऑफ एलिजियन्स जे आपण देतो की मी भारताचा पंतप्रधान आहे मी अमुक करणार नाही अमुक करणार नाही. लाईक दॅट दिस इज ओथ ऑफ एलिजियन्स. इथे कोण घेते शपथ तर वी द पीपल ऑफ इंडिया सोलेमनली रिझॉल्व म्हणजे आम्ही भारताचे लोक काय करतो अशी शपथ घेतो काय टू कॉन्स्टिट्यूट इंडिया. Now why this is a constitution because to constitute India. आता या ठिकाणी काय केलंय इंडिया ची स्थापना या ठिकाणी केलेली कोणी तर वी द पीपल यांनी भारताची काय केली स्थापना केलेली आहे. भारत म्हणजे काय इंडिया म्हणजे काय भारत ते पुढे डेफिनेशन मध्ये सांगतो मला. टू कॉन्स्टिट्यूट मीन्स टू ऑर्गनाइज और टू मेक एन असोसिएशन. टू असोसिएट और टू फॉर्म. काय केलं कॉन्स्टिट्यूट म्हणजे काय टू फॉर्म और टू मेक. इथे काय म्हणतात आपल्याला टू मेक. भारताला आम्ही निर्माण करत आहोत कसं सांगा बरं. सॉव्हरेन सेक्युलर सोशलिस्ट डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक. भारत कसं तयार करायचं आहे आम्हाला सॉव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक. नाव जर कोणी विचारलं की भारत म्हणजे काय तर भारत म्हणजे काय असा देश की जो कसा आहे. नाउ दिस इज द लॉन्ग टायटल ऑफ इंडिया. वी कॅन से दिस इज द लॉन्ग टायटल ऑफ इंडिया. व्हॉट इज इंडिया. इंडिया इज सॉव्हरेन सेक्युलर सोशलिस्ट डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक.
मग आता ह्या प्रत्येकाचे अर्थ वेगवेगळे आहेत, ते मी तुम्हाला नंतर घेतो किंवा आता सांगतो. सॉव्हरेन म्हणजे काय? विच इज फ्री फ्रॉम एक्सटर्नल कंट्रोल. व्हॉट इज सॉव्हरेन? नाउ दीज आर दी बेसिक फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ते मी इथं सांगतो. सॉव्हरेन विच इज फ्री फ्रॉम एक्सटर्नल कंट्रोल म्हणजे भारतावर कुठल्याही देशाचं, राजाचं किंवा ब्रिटिशांचं कंट्रोल त्या ठिकाणी नसेल. आमचे जे काही इंटरनॅशनल मॅटर्स आहेत, रिलेशन्स आहेत, हे आम्ही पाहू शकतो. इंडिया इज नाउ अ सुप्रीम सॉव्हरेन कंट्री. इट कॅन डिसाइड ऑन इट्स ओन. नाउ सेक्युलर. नाउ दिस हॅज बीन ऍडेड बाय वे ऑफ 42nd अमेंडमेंट. पण आता इथे आपण पाहूया सेक्युलर मीन्स देर इज नो ऑफिशियल रिलीजन ऑफ द स्टेट. There is no official religion of India. भारताचा कुठलाही धर्म नसणार आहे. म्हणजे भारतामध्ये काय आहे? सर्व धर्म समभाव. देयर विल बी रिस्पेक्ट फॉर इक्वल रिस्पेक्ट फॉर ऑल रिलीजन. रिस्पेक्ट फॉर ऑल रिलीजन. सर्व धर्म समभाव. सेक्युलर म्हणजे काय? सर्व धर्म समभाव. काही जण म्हणतात काय ते निधर्मी राज्य. निधर्मी कुठलंही राज्य असू शकत नाही. प्रत्येक राज्याला एक धर्म असतो आणि म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात धर्म ही त्या देशाची नाडी आहे. त्याच्यामुळे धर्माशिवाय देश असू शकत नाही. ओके. नाउ सेक्युलर, देन सोशलिस्ट. नाउ हियर द वर्ड सोशलाइज सिग्निफाइज that in India there is a combination of capitalism प्लस सोशलिझम. भारतामध्ये जशी खाजगी लोकांची मालमत्ता असणार आहे तसंच सरकारची देखील मालमत्ता असणार आहे. फक्त सरकारची किंवा फक्त लोकांची असं नाही, तर भारतामध्ये ही मिक्स्ड इकॉनॉमी आपण स्वीकारलेली आहे. देयर विल बी द मिक्स्ड इकॉनॉमी इन इंडिया. म्हणजेच काय, तर भारतीय लोकांना इकॉनॉमिक जस्टिस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. डेमोक्रेटिक. Now, what is democratic? In India, there is a representative government. There is a representative form of parliament. Representative governments means there will be the periodical elections, and on the basis of the doctrine of popular consent, it is one of the important theory in jurisprudence. That's who will rule the government. It is the popular will of the government. And republic means of people. Republic means of people. There is rule of law of people, by the people and for the people. In this way there is Republic of India. India is known as the Republic of India. Okay. तर सुरुवातीचा हा जो काही पॅराग्राफ आहे, that we the people of India having solemnly resolved to constitute India into sovereign, socialist, secular, democratic and republic. पुढे म्हणतात and to secure to all its citizens. आता citizens आलेले आहेत काय?